अथ तृतीयोऽध्यायः. सुरुवातीचं भागवत महात्म्य चाललंय आहे. अजून भागवत सुरू व्हायचं आहे. महात्म्यात बघा तिसरा अध्याय. नारद उवाच ज्ञानयज्ञं करिष्यामि शुकशास्त्रकथोज्ज्वलम् भक्तिज्ञानविरागाणां स्थापनार्थं प्रयत्नतः. भक्ती आणि तिची दोन मुलं ज्ञान आणि वैराग्य यांना सामर्थ्य प्राप्त करून देण्याकरता काय करावं. नारदाला आकाशवाणीने सांगितलं ज्ञानयज्ञ कर. आणि तो ज्ञानयज्ञ श्रीमद भागवत कथन आणि श्रवण दोन्ही ज्ञानयज्ञच आहे. यज्ञामध्ये ज्ञानयज्ञ श्रेष्ठ मानला गेला आहे. भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांची प्रतिष्ठापना करण्याकरता भागवत शास्त्राचा मी उज्ज्वल ज्ञानयज्ञ करीन नारद म्हणतायत. यज्ञ कुठे करावा. आपण वेद जाणणारे आहात. शुकांनी सांगितलेल्या शास्त्राचा म्हणजे भागवताचा महिमा मला सांगा. ही भागवताची कथा किती दिवसात सांगितली. कथन करण्याचा विधी काय. तेव्हा सनकादिक ऋषी म्हणाले, नारद मुनी आपण विनम्र आहात, विवेकी आहात म्हणून सांगतो. हरिद्वार जवळ आनंद नावाचा एक घाट आहे, तीर आहे. तिथे अनेक ऋषी वास्तव्य करून आहेत. तिथे देवता आहेत, सिद्ध पुरुष आहेत. कोमल रसरशीत वाळू पसरलेली आहे. वातावरण रमणीय आहे. सोनेरी कमळाचा सुवास येतो सगळ्या बाजूनी. प्राणी सुद्धा साप आणि मुंगूस एकमेकाचं वैर विसरून तिथे राहतात. अशा ठिकाणी ज्ञानयज्ञ करावा. ज्ञानयज्ञानी अपूर्व रस उदित होतो. जिथे श्रीमद भागवत कथा चालू असते तिथे भक्ती ज्ञान वैराग्य आपण होऊन येतं. आणि ती कथा ऐकल्यावर ज्ञान आणि वैराग्य जे म्हातारे झालेले आहेत त्यांना तारुण्य प्राप्त होईल. सूत म्हणाले, सनकादिक ऋषी नारदाबरोबर ताबडतोब गंगेच्या काठावर आले. सनकादिक ऋषी भागवत सांगणार म्हणल्यावर यक्ष गंधर्व किन्नर देव ऋषी मुनी हे सगळे यायला लागले. विष्णुभक्त धावत आले. भागवताची कथा ऐकायला कोण कोण आलं. भृगु वशिष्ठ च्यवन गौतम मेधातिथी देवल देवरात परशुराम विश्वामित्र शाकल मार्कंडेय दत्तात्रेय पिप्पलाद योगेश्वर व्यास पराशर शुक जाजली जन्हू त्यांचे पुत्र शिष्य पत्नी सगळे आले. याच्याखेरीज सगळे वेद उपनिषदे मंत्र तंत्र 17 पुराण, कारण 18 हे आहे म्हणून 17 म्हटले. हे सगळे मूर्त स्वरूप मानवी रूप धारण करून तिथे आले. गंगा आदी नद्या आल्या, पुष्करादी क्षेत्र आली, दंडकारण्यादिक वन आली, हिमालयासारखे पर्वत आले, देव दानव गंधर्व सगळे आले, कृष्णभक्त आले. नारदांनी दिलेल्या आसनावर सनकादिक ऋषी बसले.
सर्व श्रोत्यांनी त्यांना नमस्कार केला. श्रोते कोणते होते? श्रोत्यामध्ये वैष्णव, विरक्त, संन्यासी, ब्रह्मचारी पुढे येऊन बसले नारद ऐकायला. काय भाग्य आहे सनत कुमारांचं. एका बाजूला ऋषीगण, एका बाजूला देवता, एका बाजूला वेद उपनिषद, एका बाजूला तीर्थक्षेत्र बसली, दुसऱ्या बाजूला स्त्रिया बसल्या. सगळीकडे जय जयकार सुरू झाला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल कृष्ण भगवान की जय, रुक्मिणी माता की जय. सगळीकडे जय जयकार होऊ लागला. नमस्कार करू लागले, शंखाचे आवाज येऊ लागले, गुलाल, बुक्का, फुलं यांचं उधळण सुरू झाली. प्रमुख देव विमानामध्ये बसून आले. कल्पवृक्षाची फुलं उधळली. काय काय कल्पना आहे बघा. सूत म्हणाले, सगळे एकाग्रचित्त होऊन जेव्हा बसले तेव्हा नारदांना आणि श्रोत्यांना भागवताचं महात्म्य सनकादिकांनी सांगितलं. कुमाराऊचुः, कुमार म्हणजे सनत कुमार. ते 4 आहेत: सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. सदैव कुमार अवस्थेमध्ये आहेत, म्हणजे 8-9च्या वर वय जात नाही त्यांचं, असं वर आहे त्यांना. अथ ते वर्ण्यते स्माभिर्महिमा शुकशास्त्रजः, यस्य श्रवणमात्रेण मुक्तिः करतले स्थिता. सनकादिक ऋषी म्हणाले, आम्ही तुम्हाला शुकशास्त्र सांगतो. शुकशास्त्र म्हणजे भागवत. लिहिलंय व्यासानी, सांगितलंय शुकाचार्य, पण त्याचं नाव शुकशास्त्र. लेखकाचं नाव नाही आहे. लेखकापेक्षा वक्ता श्रेष्ठ आहे इथं. असं एक उदाहरण आपल्याकडे झालंय महाराष्ट्रात. गीत रामायण माडगुळकरांपेक्षा सुधीर फडकेच जास्त. त्यांनी गायलं नसतं तर गीत रामायण कळलं नसतं कोणाला. काही काही वेळा असं होतं. श्रीमद भागवताच्या कथेचं नित्यसेवन करावं. काय होतं? भागवत ऐकल्याने काय होतं? सदा सेव्या श्रीमद्भागवती कथा, यस्या श्रवणमात्रेण हरिश्चित्तं समाश्रयेत. सदैव ही सेवन करावी, सदैव ऐकावी. त्यामुळे ऐकल्यामुळे भगवान हृदयामध्ये प्रगट होतो, विराजमान होतो. या पुराणाचे 18,000 श्लोक आहेत, 12 स्कंद आहेत. परीक्षिती आणि शुकदेव यांचा संवाद आहे. एक क्षणभर जरी मनुष्याच्या कानावर ही कथा पडली तर तो संसार चक्रातून मुक्त होतो. नाही पडली तर संसार चक्रामध्ये फिरत राहतो. अनेक शास्त्र पुराण सांगून ऐकून काय लाभ आहे? इतर पुराण ऐकल्यावर भ्रम निर्माण होतो. मुक्ती देणारं एकच शास्त्र आहे आणि ते म्हणजे भागवत शास्त्र. हजारो अश्वमेध यज्ञ केले, वाजपेय यज्ञ केले, तरी त्यापासून मिळणारं पुण्य भागवत श्रवणाच्या पुण्याच्या 1/16 सुद्धा नाही. त्या ऋषीमुनीनो, जोपर्यंत मनुष्य भागवताचं श्रवण करीत नाही लक्षपूर्वक, तोपर्यंत त्याच्या शरीरामध्ये पाप राहतात. आणि भागवत ऐकल्यानंतर सर्व पाप भस्म होतात. ज्यांना मोक्षप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी
भागवताचा अर्धा श्लोक नव्हे 1/4 श्लोक म्हटला तरी फळ मिळतं. ओंकार, गायत्री, पुरुषसूक्त, वेद, भागवताचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र, सूर्य भगवान, प्रयाग, संवत्सर, काल, ब्राह्मण हे सगळं एकच आहे. याच्या सर्वांच्या बरोबरीचं भागवत आहे. जो नित्य अर्थासहित भागवत पठण करतो त्याचं कोट्यावधी जन्माचं पातक दूर होतं. नित्य भागवताचा पाठ करावा, भगवंताचं चिंतन करावं, तुळशीला पाणी घालावं, गायीची सेवा करावी. या सगळ्यांचं पुण्य एकच आहे. जो पुरुष अंतकाळी भागवत ऐकतो त्याच्यावर भगवान प्रसन्न होतात आणि त्याला वैकुंठ धामाला घेऊन जातात. सुवर्ण सिंहासनावर भागवत ठेवून विष्णुभक्ताला जो दान देतो त्याला सायुज्य मुक्ती मिळते. ज्या माणसाने संपूर्ण आयुष्यामध्ये एकाग्र चित्ताने भागवताचा थोडा सुद्धा आस्वाद घेतला नाही त्याचा जन्म व्यर्थ गेला, चांडाळासारखा, गाढवासारखा गेला. हे शुकशास्त्र ज्यांनी थोडं सुद्धा ऐकलं नाही तो पापात्मा जिवंत असून मेल्यासारखा आहे. भागवत न ऐकणाऱ्या पशुतुल्य माणसाचा धिक्कार असो. कोट्यावधी जन्मातील पुण्यानंतर, पुण्यसंचयानंतर भगवत कथा प्राप्त होते, भागवत कथा प्राप्त होते. नारदा, आपण बुद्धिमान आहात, योगी आहात, प्रयत्नपूर्वक ही कथा ऐका. ही कथा ठराविक दिवसात ऐकावी असं बंधन नाही, नेहमी ऐकावी. त्या काळामध्ये सत्य आचरण करावं, ब्रह्मचर्य पालन करावं. सतत ऐकणं कलियुगामध्ये लोकांना शक्य नाही म्हणून सप्ताह विधी सांगितलेला आहे. कलियुगामध्ये मन ताब्यात नाही, नियम माणसं पाळत नाही. सतत एखादी गोष्ट करणं माणसाला अशक्य आहे कलियुगामध्ये. म्हणून 7 दिवसाचा श्रवणाचा विधी सांगितलेला आहे. केव्हाही ऐकलं तरी चालतं, पण माघ महिन्यामध्ये श्रवण केल्याने जे फळ प्राप्त होतं ते विशेष आहे. तसंच भाद्रपदामध्ये ही कथा आपल्याकडे सांगितली जाते, कारण तो चातुर्मासामध्ये आहे. जे फळ तप, योग याच्यामुळे प्राप्त होत नाही, समाधीमुळे सुद्धा मिळत नाही, ते भागवताचा सप्ताह ऐकल्याने मिळतं. सर्वश्रेष्ठ काय आहे तर भागवताचा सप्ताह आहे. शौनकाने विचारलं की ऋषीवर्य, आपण भागवतामध्ये नारायणाचं निरूपण करीत आहात, पण या युगामध्ये पुराणाची कीर्ती कशी झाली? सूत म्हणाले, आपला अवतार समाप्त करून जेव्हा भगवान श्रीकृष्ण निजधामाला निघाले तेव्हा त्यांनी आपलं तेज सगळं भागवतामध्ये ठेवलं. शेवटी उपदेश कोणाला केला? उद्धवाला. त्या उद्धवाने विचारलं, देवा, त्वंतु यास्यसि गोविंद भक्त कार्यं विधाय च मच्चित्ते महती चिंता तां श्रुत्वा सुखमावह. भगवंता,
भगवंताचं आमचं सर्वांचं भक्तांचं कल्याण करून आपण निघाला आहात, पण मला चिंता लागली आहे. तुम्ही गेला की कलियुग येणार आहे. कलियुगामध्ये माणसं पाप करणार आहेत, क्रूर स्वभावाचे होणार आहेत, त्यांच्या पापांनी पृथ्वी दबून जाणार आहे. मग तिचं रक्षण करणारा आपल्याशिवाय दुसरा कोणी दिसत नाही. म्हणून भगवान भक्तांच्या रक्षणाकरता आपण सगुण रूप धारण केलेलं आहे. तेच जर गेलं तर आमचं कल्याण कोण करणार? उद्धवाचं हे वचन भगवंताने ऐकलं आणि विचार करू लागले की याला काय द्यावं. तेव्हा भगवंतानी आपलं तेज भागवतामध्ये ठेवलं. स्वकीयं यद् भवेत् तेजस्तच्च भागवते दधात् तिरोधाय प्रविष्टोऽयं श्रीमद्भागवतार्णवम्. भगवंतानी आपलं तेज काढलं आणि भागवतामध्ये ठेवलं आणि मग निजधामाला निघून गेले. भागवत रूपी समुद्रामध्ये त्यांनी प्रवेश केला म्हटले. हे भागवत म्हणजे भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे. मूर्ती अनेक प्रकारची असतात. मातीची असते, शाडूची असते, दगडाची असते. ही शब्दाची मूर्ती आहे. तेनेयं वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरेः सेवनात् श्रवणात् पाठात् दर्शनात् पापनाशिनी. भगवंताची ही वाङ्मय मूर्ती आहे. भागवताची आराधना, श्रवण, पठण, दर्शन सुद्धा माणसाची पाप नष्ट करतं. याचा सप्ताह श्रवण श्रेष्ठ मानलेला आहे. कलियुगामध्ये असा एकच धर्म आहे की ज्याच्यामुळे सर्व पापाचा नाश होतो, कामक्रोधा शत्रूवर विजय प्राप्त करता येतो, आणि ते म्हणजे भागवत. भागवत श्रवण करणं. सूत म्हणाले, शौनका, सप्ताहविधीची भगवान प्रशंसा करत होते आणि सनत कुमार हे भागवत सांगत होते की भागवताचं महात्म्य काय आहे. इतक्यात एक आश्चर्य गाठलं. भक्तिस्तुतौ तौ तरुणौ गृहीत्वा प्रेमैकरूपा सहसा विरासीत् श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. गोपालकृष्ण भगवान की जय. हे भजन करीत करीत, म्हणून भागवतामध्ये हे भजन म्हणायचं. वाटेल ती भजने म्हणतात, सिनेमाच्या चाली लावतात, तमाशातल्या बायकासारखं पुरुषासारखं नाचायला लागतात. हे भागवत सप्ताह आहे काही. हे भागवत सप्ताह म्हणजे तमाशे आहेत सध्या. भागवताचा मंत्र कोणता आहे? श्रीकृष्ण गोविंद हरे. म्हटलं का म्हटलंय? भक्ती हा मंत्र म्हणीत त्या भागवत सप्ताहामध्ये आली. दोन्ही मुलांना, म्हणजे कोण मुलं? ज्ञान आणि वैराग्य, यांना तारुण्य प्राप्त झालं होतं. सभासदांनी सुंदर वेश धारण केलेल्या भक्तीला पाहिलं. तिच्या अंगावर भागवताच्या अर्थाचे दागिने होते. मुनींच्या मध्ये भक्ती कशी आली याबद्दल तर्कवितर्क करू लागले. तेव्हा सनकादिक ऋषी म्हणाले, भागवत कथेच्या अर्थातूनच ही प्रगट झाली आहे. ती भक्ती म्हणाली, भक्तिरुवाच
भवद्भिरद्यैव कृतास्मि पृष्टा कलिप्रपाष्टापि कथारसेन क्वाहन्तु तिष्ठाम्यधुना ब्रुवन्तु ब्राह्मा इदं तां गिरमूचिरेते. भक्ती म्हणाली, कलियुगामध्ये मी लोप पावले होते. आपण भागवत कथा सांगून मला पुष्ट केलं. आता मला सांगा, आम्ही कुठे राहू? कलियुगामध्ये सगळंच नष्ट झाले ना, राहू कुठं मी? सगळे आश्रम ढोंगी महाराजांनी व्यापलेले आहेत. 550 महाराज तुरुंगात आहेत. देवळं सगळी नालायक माणसांच्या ताब्यात गेलेली आहेत. दारू पिणाऱ्याच्या आणि काळा बाजार करणाऱ्याच्या ताब्यात देवळं गेलीत. मग राहायचं कुठं भक्तीनं? मी कुठं राहू? तेव्हा तिला सांगितलं, भक्तेषु गोविंद स्वरूप कर्त्री प्रेमैकधर्त्री भवरोगहंत्री सात्वंच तिष्ठस्व सुधैर्य संश्रया निरंतरम वैष्णव मानसानी. भक्ती, तू भक्तांना भगवत स्वरूप देणारी आहेस, अनन्य प्रेम संपादन करणारी आहेस, भवरोग नाहीसा करणारी आहेस. म्हणून तू कुठे राहा? भगवत भक्ताच्या हृदयामध्ये राहा. या कलियुगामध्ये अनेक दोष आहेत, पण भक्ती प्राप्त झाल्यावर सर्व दोष नष्ट होतात. ज्याच्या हृदयामध्ये केवळ हरिभक्तीचाच निवास आहे ते निर्धन असले तरी धन्य आहेत. कारण भक्तीच्या दोरांनी भगवान बांधले गेलेले आहेत. त्या दोरीनं वैकुंठ सोडून ते भक्ताच्या हृदयात येतात. साक्षात परब्रह्माचं स्वरूप म्हणजे हे भक्त आहेत. म्हणून श्रीकृष्णाने सांगणाराला आणि ऐकणाराला दोघांनाही सारूप्य मुक्ती दिलेली आहे. सारूप्य म्हणजे भगवंताचं रूप प्राप्त होणं. 4 मुक्तीपैकी ती एक मुक्ती आहे. येईल पुढं. सूत उवाच, 4था अध्याय. अथ वैष्णवचितेषु दृष्ट्वा भक्तिमलौकिकीं निजलोकं परित्यज्य भगवान भक्तवत्सलः. आपल्या भक्ताच्या हृदयातील अलौकिक भक्ती भगवंतानी पाहिली आणि जिथे सनत कुमाराचा भागवत सप्ताह चालू होता तिथे भगवान प्रगट झाले. गळ्यामध्ये वनमाला, पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे श्यामलवर्ण, पीतांबर परिधान केलेला, कमरेभोवती मेखला, मस्तकावर मुकुट, कानामध्ये कुंडल, त्रिभंगी म्हणजे 3 ठिकाणी असं मुरली धारण केल्यानंतर कमरेमध्ये, पायामध्ये आणि मानेमध्ये 3 ठिकाणी बाक आलेला असतो. गळ्यामध्ये कौस्तुभमणी, शरीरावर हरिचंदनाचा लेप, कोट्यावधी मदनाचं सौंदर्य धारण केलेलं असं मनमोहक मुरलीधर भक्तांच्या निर्मळ हृदयामध्ये प्रगट झाले. वैकुंठात राहणारे उद्धवादी सुद्धा गुप्त रूपाने कथा ऐकायला तिथे आले होते. जयघोष होऊ लागला, भक्तिरसाचा पूर वाहू लागला, गुलाल बुक्का फुलांचा वर्षाव, शंखनाद होऊ लागला. सगळेजण तन्मय झाले. सप्ताहाचा अलौकिक महिमा सगळेजण पाहत होते. इथे पापी होते ते सुद्धा आता निष्पाप झाले होते. म्हणून कलियुगामध्ये चित्तशुद्धीसाठी मृत्यूलोकातील पापसंचय नाहीसा होण्याकरता
भागवत कथेसारखं दुसरं साधन नाही. मुनिवर सूत म्हणताय, आपण मोठे कृपाळू आहात, त्या सप्ताह यज्ञाने कोण कोण पवित्र होतं ते मला सांगा. सनत कुमार म्हणाले, जे नेहमी पाप करतात, दुराचरणामध्ये तत्पर असतात, क्रोधाग्नीने भडकलेले असतात, कपटी, कामातूर, हे सगळे सप्ताह ऐकल्यानंतर पवित्र होतात. पापी लोकांची यादीच दिली आहे. कोणकोणते पापी? सत्यापासून परावृत्त झालेले, म्हणजे सत्य न बोलणारे, मातापित्याची निंदा करणारे, कामनानी ग्रस्त झालेले, आश्रम धर्माचं पालन न करणारे, दांभिक, दुसऱ्याचा मत्सर करणारे, दुसऱ्यांना पीडा देणारे, मद्यपान, ब्राह्मण हत्या, सुवर्णचोरी, गुरुस्त्री गमन, विश्वासघात, कपट, ढोंग करणारे, ब्राह्मणाच्या धनाने हिरावून घेऊन श्रीमंत होणारे, व्यभिचारी, धूर्त, हट्टाने नेहमी शरीर, मन, वाणी यांनी पापकर्म करणारे, दुसऱ्याच्या धनावर श्रीमंत होणारे, पुष्ट होणारे, हे सगळे भागवताच्या श्रवणाने मुक्त होतात. पण भागवत श्रवण करून जर पुन्हा पाप केलं तर ते पहिलं पाप वज्रलेप होतं असं आहे. कळलं का? नाहीतर दरवर्षी पाप करायचं आणि दरवर्षी भागवत ऐकायचं, त्याचा काही उपयोग नाही. भागवत ऐकल्यावर पुन्हा पाप करता कामा नये. रामनामानी वाल्या कोळ्याची पापं नष्ट झाली, पण वाल्यानी पुन्हा पाप केलं नाही. आपलं कसं आहे, त्याला दृष्टांत दिला हत्तीचा. हत्ती पाण्यामध्ये तासनतास विहार करतो, स्वच्छ करतो अंग, आणि बाहेर आल्यावर सोंडेने ती वाळू पुन्हा आपल्या अंगावर घेतो. तसं भागवत श्रवण करण्यापुरतं आमचं मन सात्विक होतं, शुद्ध होतं, पण इथून पुन्हा संसारामध्ये परत गेले की पुन्हा पहिले पाडे 55. म्हणून मनुष्य पापमुक्त होत नाही. याकरता तुला एक प्राचीन इतिहास सांगतो, ऐक म्हटलं. अत्र ते कीर्तयिष्याम इतिहासं पुरातनम यस्य श्रवणमात्रेण पापहानिः प्रजायते. सनत कुमार म्हणाले, नारदा, पाप सप्ताह श्रवणाने कसं मुक्त होतं याकरता तुला एक कथा सांगतो, म्हणजे एक इतिहास सांगतो प्राचीन. जे ऐकल्यामुळं मनुष्याची सर्व पाप नष्ट होतात. ऐक म्हणले कथा. तुंगभद्रा तटे पूर्वम अभूत्पत्तममुत्तमम यत्र वर्णा स्वधर्मेण सत्यसत्कर्म तत्पराः. तुंगभद्रा नदीच्या काठी एक उत्तम असं शहर होतं. तिथे सर्व वर्णाचे लोक धर्माने आचरण करीत होते, खरेपणाने वागत होते. त्या नगरामध्ये वेदाचा जाणकार, श्रौत स्मार्त कर्मामध्ये निपुण असा एक आत्मदेव नामाचा ब्राह्मण राहत होता. तो कसा होता? द्वितीय इव भास्करः. इतका ज्ञानी होता जणू दुसरा सूर्यच. तो धनवान असून पौरोहित्य करीत होता. त्याच्या पत्नीचं नाव धुंदुली. ती सुंदर होती, पण आपलंच म्हणणं खरं करणारी होती. लोकांची निंदा करण्यात तिला आनंद मिळत होता. स्वभावाने क्रूर होती, सारखी बडबड करत होती, पण ग्रहकृत्यामध्ये निपुण होती, भांडखोर होती. ते ब्राह्मणाचं जोडपं आत्मदेव आणि धुंदुरी
आपल्या संसारामध्ये रममाण झाले होते. पैसा भरपूर होता, सुखसामग्री होतं, सगळं होतं. पण सगळं असून पोटी संतान नव्हतं म्हणून दुःखी होते. मुलगा व्हावा, संतान व्हावं म्हणून त्यांनी गरिबांना गायी, जमीन, धन, सुवर्ण दान करायला प्रारंभ केला. पुष्कळ दानधर्म केला, तरी पुत्र किंवा कन्या झाली नाही. नशिबात जर नसेल तर होतच नाही. वाटेल ते करा, व हे करा ते करा ते करा, नाही त्या बाबाकडे जाऊन अंगारा घ्या, दुपारा घ्या, सगळं खोटं आहे. शास्त्र, भागवत, आपलं संत वाङ्मय अंधश्रद्धा सांगत नाही. अंधश्रद्धा निर्मूलनवाल्याला आत्ताच कळलं काय गाढवाला? आणि आमच्या संतांना शेकडो वर्षापूर्वी कळलंय. नवसे पुत्र कन्या होती तरी का करावा लागे पती, तुकाराम महाराजांनी दिले. सगळे संत आमच्या अंधश्रद्धेच्या विरोधात होते. सेंद्री हेंद्री दैवते कोणी लिहिले? तुकाराम महाराजांनी दिले. तुमचे बाप होते तुकाराम महाराज. तुम्ही काय सांगता अंधश्रद्धेचं? गाथा वाचा की एकदा. सगळं केलं पण मुलगा झाला नाही, मुलगी झाली नाही. एके दिवशी तो अत्यंत दुःखी होऊन घराच्या बाहेर पडला. अरण्यात गेला. मध्यान्हकाळी तहान लागल्यामुळं एका तळ्याच्या काठी आला. पाणी पिलं आणि दुःखी होऊन तिथेच थोडा वेळ बसला. तिथे एक संन्याशी आला. हा दीर्घ सुस्कारे टाकत होता, चेहरा उतरलेला होता. संन्याशाला दया आल्याने विचारलं, ब्राह्मणा, तुझ्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, का रडतोस? चिंताग्रस्त आहेस का? तुझ्या दुःखाचं कारण तरी सांग मला. ब्राह्मण म्हणाले, काय सांगावं? माझ्या पूर्वजन्मीच्या पापामुळं मी या जन्मामध्ये अपत्यहीन झालो आहे. निपुत्रिक असल्यामुळे मी तर्पण केलेलं पाणी सुद्धा पितर घेत नाहीत. देवता ब्राह्मण सुद्धा माझ्या दानाचा प्रसन्न चित्ताने स्वीकार करत नाहीत. संतान नसल्यामुळं माझं घर मला सुनं वाटतंय. मी प्राणत्याग करण्याकरता इथे जंगलात आलोय. धिग्जीवितं प्रजाहीनं दिग्रहंच प्रजां विना धिग्धनं चानपत्यस्य धिक्कुलं संततिं विना. संतानहीन जीवनाचा धिक्कार असो, संतानहीन घराचा धिक्कार असो, संतानहीन धनाचा धिक्कार असो, संतानहीन कुळाचा धिक्कार असो. संन्यासी महोदय, काय सांगावं, मी जी गाय पाळलेली आहे तिला सुद्धा वासरू होत नाहीये, ती वांझ आहे. मी झाड लावलंय त्यालाही फळं फुलं येत नाहीये. माझ्या घरामध्ये जे मी फळ आणतो ते लगेच सुकून जातं, नासून जातं. अशा माझ्या जीवनामध्ये काय अर्थ आहे? म्हणून तर रडू लागला. ते संन्यासी योगी होते. त्यांनी ब्राह्मणाची ललाट रेषा पाहून सांगितलं, यतिरुवाच मुञ्चाज्ञानं प्रजारूपं बलिष्ठा कर्मणो गतिः विवेकं तु समासाद्य त्यज संसार वासनाम. हे ब्राह्मणा, संतान प्राप्तीचा मोह सोडून दे. कर्मगती प्रबळ आहे. विवेकाचा आश्रय धर आणि संसाराची वासना सोडून दे. तुझं प्रारब्ध मी जाणलं आहे. या जन्मातच काय 7 जन्मात तुला संतान नाही.
पूर्वी राजा सगर आणि अंग, सगराला 60,000 पुत्र होते, एक सुद्धा शिल्लक राहिला नाही. अंगराजाला जो मुलगा झाला तो दुर्वर्तनी निघाला, पुढे येणार आहे ते. तेव्हा मुलामुळं संततीमुळं सुख होतं, हा तुझा भ्रम आहे. संतती जर वाईट निघाली तर निपुत्रिक होतो, बरं झालं असतं असं वाटतं माणसाला. ज्यांच्या पोटी वाईट संतती जन्माला आलेली आहे त्यांना विचारा. तेव्हा हे ब्राह्मणा, संसाराची आशा सोड. संन्यासात सुख आहे, संन्यास घे आणि तपश्चर्या कर. ब्राह्मण म्हणाला, तुम्ही कितीही विवेक मला सांगितला तरी माझं समाधान होणार नाही. आपण मला पुत्र द्या, नाहीतर तुमच्या समोर मी प्राणत्याग करीन. ज्यामध्ये पुत्र पत्नी इत्यादी सुख नाही तो संन्यास सुद्धा निरस आहे ना. मुलाबाळांनी भरलेलं घर, गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे, संन्यासामध्ये आहे काय? खूप हट्ट धरला, प्राणत्याग करण्याचं सुद्धा त्यांनी भाषा केली. मग त्या संन्यासाला जरा दया आली. खूप सांगायचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. तुला पुत्रापासून सुख मिळणार नाही. तू माझ्यासमोर हट्ट करायला लागला आहे म्हणून तुला मी पुत्र देतो, पण लक्षात ठेव तुला सुख प्राप्त होणार नाही. म्हणून त्याला एक फळ दिलं आणि सांगितलं, हे फळ तुझ्या बायकोला खायला दे. तुझ्या बायकोने एक वर्षभर सत्य, पावित्र्य, दया, दान याचं पालन केलं पाहिजे. सात्विक अन्न खाल्लं पाहिजे, म्हणजे संतती चांगली जन्माला येते. असं म्हणून तो संन्यासी निघून गेला. ब्राह्मण आपल्या घरी आला, पत्नीला सांगून ते खायला सांगितलं आणि आपल्या कामाला निघून गेला. आता ती बायको कशी होती? तरुणी कुटिला यस्य सख्यग्रे चरुरोदहा अहो चिंता ममोत्पन्ना फलम चाहम न भक्षये. कपटी स्वभावाची होती. आपल्या मैत्रिणीला रडत रडत म्हणाली, मला मोठी काळजी लागली आहे. हे फळ खाल्ल्यावर मला संतती होणार आहे. फळ खाल्ल्यामुळे मला गर्भ राहील, पोट मोठं होईल, खाता पिता येणार नाही, अशक्त होईल, घरचं कामकाज मला करता येणार नाही. घराकडे लक्ष नाही दिलं तर घरामध्ये चोर येतील, घेऊन जातील. शुकाचार्याप्रमाणे गर्भ पोटातच राहिला, बाहेरच नाही आला तर मी काय करू? प्रसूतीच्या वेळेला आडवा आला गर्भ तर काय करायचं? प्राण गमवावे लागतील. प्रसूतीच्या वेदना भयंकर असतात, मला सहन होतील का? मी अशक्त झाले आणि आजारी पडले तर माझी नणंद घरामध्ये येऊन सगळे चोरून घेऊन जाईल. शिवाय सत्य, पावित्र्य याचं पालन करणं मला अवघड होईल. त्यातूनही मुलाला जन्म दिला तर त्याचं लालन पालन करण्याला कष्ट पडतात. तर हे सखी, मैत्रीण म्हणते, मला असं वाटतं की वांझ किंवा विधवा स्त्री जास्त सुखी असते. आपण जसा विचार करतो ना तसाच निर्णय होतो. मूर्खपणाचा का विचार, आपण जर विचार विनिमय करायला लागलो तर निर्णय सुद्धा मूर्खपणाचेच येतात. एक दिवस तिची बहीण तिच्याकडे आली. बहिणीला वृत्तांत सांगितलं आणि म्हणाली, काय करावं, मला काळजी आहे. या चिंतेने मी दिवसेंदिवस अशक्त होत चालले, काय करू? ती बहीण म्हणाली, काळजी करू नको, मी गर्भवती आहे.
तू गर्भवती असल्याचं सोंग कर आणि तुला माझा मुलगा मी आणून देईन. माझा पती गरीब आहे, त्याला काहीतरी धन दे, म्हणजे माझं मूल तुला मिळेल. आपण अशी युक्ती करू की सर्व लोक म्हणतील की हिचं बालक 6 महिन्यात मरून गेलं, म्हणजे त्या बहिणीचं, म्हणून मी तुझ्या घरी येऊन तुझ्या मुलाला, म्हणजे माझ्याच मुलाला पाजीन. आणि हे जे फळ दिले ना तुझ्या नवऱ्याला, त्याची परीक्षा पाहण्याकरता असं करू म्हणले, गाईला खाऊ घाल, बघू गाईला वासरू होतंय का. म्हणून स्त्री स्वभावानुसार बहिणीनं जसं सांगितलं तसं केलं. म्हणून मूर्ख माणसांचा सल्ला कधीही घेऊ नये. शहाण्याला, सज्जनाला विचारावं. जरा तिच्या बहिणीला हिनं गर्भारपणाचं सोंग केलं, 9 महिने झाले, बहिणीला मूल झालं. बहिणीनं ते गुपचूप धुंदुलीला आणून दिलं. तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं की मला आता मुलगा झालाय बरं का. त्या आत्मदेव ब्राह्मणाचा आनंद गगनात मावेना, मुलगा झालाय म्हटल्यावर. जातकर्म संस्कार केला, ब्राह्मणाला दानं दिली, दारासमोर मंगलवाद्य वाजवली, मंगलकृत्य केली. इकडे आता दूध येणार कुठून, मुलगाच जर झाला नाही. मग नवऱ्याला म्हणाली मला दूध येत नाही आणि गाईच्या दुधाने कसं पोषण होणार, कारण आईच्या दुधाला पर्याय नाही जगात. आता जाहिरात द्यावी लागली टीव्हीवर रोज, आईच्या दुधाला पर्याय नाही म्हणून. माझ्या बहिणीला नुकतंच बाळ झालंय म्हणजे, पण ते मरण पावलंय, म्हणून तिला मी घरी बोलावते आणि त्याला माझ्या बहिणीचं दूध पाजते. पूर्वी कसं होतं, घर एकत्र कुटुंब असल्यामुळं 1-2 बाळांतरी घरात असायचेच हो. त्यामुळे एखाद्या स्त्रीला नाही दूध आलं तर ते आपल्या मावशीला पित होता, आपल्या चुलतीला पित होता. ती मुलगी उपाशी कधी एकत्र कुटुंबामध्ये राहत नव्हतं ना, कुठली ना कुठली तरी आई त्याला दूध पाजत होती. संभाजी महाराजांना सुद्धा दूध प्यायला तिची आई आजारी होती संभाजी महाराजांची, तर जिजाबाईने एक स्त्री आणली होती, तिला 5 गावे इनाम दिली संभाजीला पाजण्याबद्दल, आणि संभाजीने जन्मावर तिला आई म्हणून सन्मान दिला. पुत्राचे रक्षण होण्याकरता आत्मदेवानी त्या बहिणीला घरी आणलं. तिच्या धुंदुलीनं त्या मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी. थोड्या दिवसांनी ती गाय प्रसूत झाली, पण तिला वासरू व्हायची ऐवजी मुलगाच झाला. त्या ब्राह्मणाला, त्या संन्याशाने दिलेल्या फळाचा परिणाम काय झाला, मुलगा झाला. त्याचे कान काहीसारखे होते आणि सुवर्णासारखी कांती होती. त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. लोक म्हणायला लागले आत्मदेव ब्राह्मणाचं भाग्य काय आहे, बायकोलाही मुलगा झाला आणि गाईलाही मुलगा झाला, केवढं आश्चर्य. पण याचं रहस्य काय आहे हे कोणालाही कळलं नाही. दोन्ही बालकांनी तारुण्यात प्रवेश केला. तो गोकर्ण होता, तो पुण्याईने जन्माला आलेला त्या संन्याशाच्या. तो मोठा पंडित झाला, ज्ञानी झाला, आणि धुंदुकारी दुष्ट झाला, पापी झाला. बीज तसं फळ, खाण तशी माती. तो कधी स्नान करत नव्हता, अभक्ष्य भक्षण करीत होता, क्रोधाच्या आहारी गेला होता, वाईट वस्तूचा संग्रह करत होता, प्रेताच्या हाताने स्पर्श केलेलं अन्न सुद्धा खात होता. चोरी करणं, द्वेष करणं, दुसऱ्याच्या घराला आगी लावणं, लहान मुलाला कडेवर घेऊन त्याला विहिरीत ढकलून देणं, अशी दुष्कृत्य तो करीत होता. हत्या करणं, हातामध्ये शस्त्र घेऊन दीन दुबळ्याला मारणं,
चांडाळाशी मैत्री करणं, हातामध्ये फास घेऊन कुत्र्याला बरोबर घेऊन जाऊन शिकार करणं, वेश्यांच्या जाळ्यामध्ये अडकणं, आणि यामध्ये त्यांनी सगळी संपत्ती उधळून टाकली. एक दिवस आई वडिलांना बडवलं, घरातली भांडीकुंडी घेऊन गेला. सगळी संपत्ती नष्ट झालेली बघून बिचारा आत्मदेव ब्राह्मण ओक्साबोक्सी रडायला लागला. मी कुठे जाऊ? वांझपणा परवडला. आता काय म्हणला? वंध्यत्वंतु समीचीनम कुपुत्रो दुःखदायकः. वांझपणा परवडला, पण कुपुत्र नको. कुठे जाऊ? माझ्यावर संकट आलेलं आहे, मी आता जीव देतो. अशा प्रकारे तो विचार करत असताना तो गाईला झालेला जो मुलगा गोकर्ण तो तिच्या आला. त्यांनी वडिलांना सांगितलं, कशाला जीव देताय? वैराग्य धारण करा, अरण्यात जावा, तपश्चर्या करा. मुलांनी पीडित असलेले काही माझ्याकडे महाभाग येतात, काय करू? म्हणून कशाला राहतो घरात मरायला? पेन्शन आहे तुला 20-25 हजार रुपये, जा की चांगल्या उत्कृष्ट वृद्धाश्रमामध्ये जाऊन राहा. पोराच्या लाथाखात कशाला राहतोस? पण नाही, लाथाखात घरी राहतील, पण अरण्यामध्ये जाऊन किंवा वृद्धाश्रमात जाऊन तपश्चर्या करणार नाही. हे त्या मराईच्या लायकीचीच असतात. गोकर्णाने उपदेश केला, जीव कशाला देता? अरण्यात जा, तपश्चर्या करा, जीवाचं आपल्या कल्याण करून घ्या. कशाला मुलाच्या तावडीत सापडतात? गोकर्णाने सांगितलं, संसार आसार आहे. आसार खलु संसारो दुःखरूपी विमोहकः. सुतः कस्य धनं कस्य स्नेहवांज्वलिते निशम. संसार आसार आहे, अत्यंत दुःखमय आहे, मोहात पाडणारा आहे. कोणाचा पुत्र, कोणाचं धन? रात्रंदिवस दुःखाने मनुष्य जळत असतो. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा? संतांनी सांगितलं जाईल, अरे इंद्र चक्रवर्ती राजा यांना सुद्धा सुख मिळत नाही. म्हणून सुख मिळायचं असेल तर विरक्त हो, एकांतामध्ये जीवन कंठणारे मुनी सुखी असतात. बाबा, हा माझा पुत्र आहे, या अज्ञानाचा त्याग करा. मोहामुळे नरकप्राप्ती होते. हे शरीर नाहीच होणारच आहे. सर्वसंग परित्याग करा आणि अरण्यात निघून जा. गोकर्णाने केलेला उपदेश आत्मदेवाला पटला. ते म्हणाले, मुला, अरण्यामध्ये जाऊन मी काय करू? अज्ञान बघा, मी मूर्ख आहे, स्नेहपाशामध्ये बद्ध झालो आहे. पांगळ्याप्रमाणे या संसाराच्या अंधाऱ्या विहिरीमध्ये पडून अडकलो आहे. यातून माझा उद्धार कर. गोकर्ण म्हणाला, महाराज, बाबा, हे शरीर म्हणजे हाडं, मांस, रक्त याचं कोठार आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. या शरीराला मी म्हणणं सोडून द्या, या मुलाला आपलं म्हणणं सोडून द्या. हे सारं क्षणभंगूर आहे. हे सोडून भगवंताची चाकरी करा. धर्माचा आश्रय करून राहा. साधुसंताची सेवा करा. भोग लालसा जवळ येऊ देऊ नका. दुसऱ्याच्या गुणदेशाचा विचार करणं सोडून द्या. भगवत सेवा करा. भगवंताच्या कथा ऐका. याप्रमाणे पुत्राच्या उपदेशाने आत्मदेवानी घर सोडलं. वनामध्ये निघून गेला. 60 वर्षाचं वय झालं होतं.
बुद्धी स्थिर होती. अरण्यात गेला, रात्रंदिवस भगवंताची पूजा अर्चा केली. नियमितपणे रोज दशमस्कंधाचं वाचन केलं. म्हाताऱ्या लोकांनी वार्धक्य कसं घालवावं याचा आदर्श आहे. ठीक आहे, ते अरण्य नाहीत, आश्रम नाहीत, पण घरात सुद्धा राहून करता येतं ना आपल्याला. घरामध्ये राहून सुद्धा रोज ज्ञानेश्वरी वाचता येते, भागवत वाचता येतं, अभ्यास करता येतो. आता 75 लागलंय मला ना यंदा, पण अजूनही मी 8 तास अभ्यास करतो. 4 ते 8 फुलस्केप पानं रोज लिहितो. जेवाय पुरतं स्वयंपाकघरात जायचं, स्वयंपाकघरातला आपला संबंध संपला. ताटात पडेल ते खायचं. अमकं झालं ते वाढन, ते वाढन, हे झालं ते झाले. संसारामध्ये लक्ष न देणं हा सुखाचा मंत्र आहे. उरलेलं आयुष्य सगळं भगवत चिंतनामध्ये घालवावं. आणि मग आत्मदेवानी भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती करून घेतली. सुतानी विचारलं, पितर्युपरते तेन जननी ताडिता भृशम क्ववित्तम तिष्ठति ब्रूहि हनिष्ये लत्ययान चेत. सूत म्हणाले, शौनका, वडिलाच्या मृत्यूनंतर धुंदकारीला रानच मोकळं सापडलं. वडील निघून गेले म्हणलं. त्याने आईला खूप मारलं. सज्जन संतासारख्या आपल्या नवऱ्याला फसवल्याचं पाप तिने केलं होतं ना, इथंच फेडावं लागतं. खूप मारलं आईला. विचारलं, बोल, धन कुठं ठेवलंय, नाहीतर तुला लाथाबुक्क्या घालीन. मुलाच्या धमकीला भिवून, उपद्रवाला कंटाळून एक दिवशी रात्री दुःखानं तिने विहिरीमध्ये उडून टाकली आणि मरण पावली. पाप केलं ना, ते फेडावंच लागतं. काही पाप इथं फेडावी लागतात, काही पुढच्या जन्मात फेडावी लागतात. राहिली तर वडील निघून गेल्यानंतर गोकर्णही घरात राहिला नाही. तोही निघून गेला, तीर्थयात्रेला निघून गेला. त्याला सुख दुःख काही झालं नाही, पण तो स्थितप्रज्ञ होता. आता आई मेल्यानंतर त्या धुंदुकारीला सगळं रान मोकळं झालं ना. वेश्यांना त्याने घरामध्ये आणून ठेवलं. त्यांना भोगसामग्री मिळवण्याकरता त्याची सद्बुद्धी नष्ट झाली. तो क्रूर कर्म करू लागला, चोऱ्या करू लागला. त्या वेश्याने एकदा त्याच्याकडे पुष्कळ दागिने मागितले. कामांध झालेल्या त्या धुंदुकारीने चोऱ्या केल्या आणि ते धन घेऊन, दागिने घेऊन घरी आला आणि ती किमती वस्त्र, दागिने वेश्यांना दिली. रात्री त्या वेश्या विचार करायला लागल्या की यांनी चोरीचा माल आणलेला आहे, हा नेहमीच चोरी करतो. एखाद्या दिवशी हा पकडला जाईल राजाच्या नोकराकडून, अधिकाऱ्याकडून. तो आपलं नाव सांगेल, मग राजा आपल्यालाही शिक्षा करेल, आपल्याला तुरुंगात जावं लागेल. त्यापेक्षा यालाच आपण मारून टाकू, याला मारून याची मालमत्ता घेऊन आपण निघून जाऊ, असा निश्चय करून त्या वेश्यानी झोपलेल्या धुंदुकारीला दोरीनं बांधलं. गळ्याला दोरीचा फास लावला. त्याला मारण्याचा प्रयत्न केला, तो लवकर मरेना म्हणून त्याच्या तोंडामध्ये जळते निखारे कोंबले. त्यामुळे अग्निज्वाळाने भाजून तडफडून तो मृत्युमुखी पडला. घरातच खड्डा खणला, त्याचं प्रेत त्या ठिकाणी पुरलं. तम देहम मुचुर्गर्ते प्रायः साहसिका स्त्रियः
अशा दुष्ट स्त्रिया धाडशी असतात, वाटेल ते पाप करायला मागं पुढं पाहत नाहीत. कोणालाही कळलं नाही. लोकांनी विचारलं की धुंदगारी कुठं आहे? त्या म्हणायच्या की पैसा मिळवण्याकरता परदेशी गेला आहे, वर्षांनी परत येईल. म्हणून अशा स्त्रियावर कोणीही विश्वास ठेवू नये. स्त्रीणां नैव तु विश्वासं दुष्टानां कारयेत् बुधाः विश्वासे यस्थितो मूढः सदुःखै परिभूयते. शहाण्या माणसांनी दुष्ट स्वभावाच्या स्त्रियावर कधीही विश्वास ठेवू नये. ही निंदा वाईट स्त्रियांची आहे, चांगल्या स्त्रियांची नाही आहे. जो मूर्ख त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याला दुःख भोगावं लागतं.